पुढच्या वर्षापर्यंत नाव राहील, कारण पहिल्या सीझन मध्ये जो मानकरी ठरेल त्याचं मात्र पुढच्या वर्षापर्यंत दबदबा निर्माण होईल. या पंचक्रोशीतील हरचे पंचक्रोशी आयोजित जय भंडारी चषक 2026 पर्व पहिले, आणि या पहिल्या पर्वातील या दरम्यान मेगा फायनलचा सामना आपण पाहतो. तो मात्र उमर 11 माणिक 11 विरुद्ध श्री महालक्ष्मी काजगड या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर सलामी जोडी कोण येते ते मात्र पाहणे गरजेचं असेल. येस, सलामी जोडी या दरम्यान महालक्ष्मी काजरगड या संघाची. पाहिले केलं तर सलामी जोडी महालक्ष्मी काजरगाट या संघाची भूषण व प्रणवच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण आणि प्रणवच्या माध्यमातून सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती कोण सज्ज होईल ते मात्र पाहणे गरजेचं असेल. माणिक 11 या संघाकडून ओमकार आला. ओमकार सुर्वे मॅन फ्रॉम बागपटोल मधून बिलॉंग करणारा खेळाडू असेल. आता मात्र दाखल केला जातो या क्रीडांगणावरती, कारण होम ग्राउंड असेल. ते मात्र ओमकार याचं त्याला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे रोखायचं. आक्रमक गोलंदाज त्याच्यात आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तर मात्र भूषण मॅन फ्रॉम काजरगाटी स्वतःच्या संघातून खेळतोय. स्ट्राईक एंड वरती पाहूया हायडिटर फलंदाजी करतोय का, कारण ओमकारकडे क्षमता आहे रोखण्याची. आक्रमक गोलंदाज आहे. कित्येक वेळा नामवंत स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणजे ओळख असेल, भूमिका असते. तोच मात्र ओमकार आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पंचाचा सामना चालू करण्याचा इशारा येतोय. पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडवरती भूषण पहिला चेंडू घेऊन मेगा फायनल मधील ओमकार भूषणसाठी सुरेख चेंडू सन्मान दिला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया कोण येत आहे. बंड्या येतो चेंडूवरती, तत्पूर्वी एक धाव मिळते आणि एका धाव्याने मात्र संघाचं खातं उघडलं जातं. श्री गणेश केला जातो. सुरेख फटका म्हणावा लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र भूषण, आणि या एका धावेने मात्र खातं उघडलं जातं. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल एक डावखुरा फलंदाज, तर मात्र प्रणव आपल्याला पाहायला मिळतो. पण एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवरती इथे श्रीत्रक्षण सज्ज होतोय, कारण ओमकारला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये पराभूत नक्कीच झाला होता महालक्ष्मी काजगड या संघासमोर. आता मात्र पुन्हा एकदा फायनल मध्ये दाखल झाला. ते मात्र रामेश्वर वॉरियर्स या संघावरती मात करून पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने कटवलं. चेंडू फंबल होत आहे. सौरभ याच्या माध्यमातून सुंदर बॅकअप बनावं लागेल सायराजाचं. या दरम्यान धावसंख्या होते ते मात्र मिळते एक धाव, आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 धावा. नक्कीच ओमकारला इथे मात्र संधी दिली जाते या सामन्यामध्ये प्रवेश केलाय. पाहूया कोण बाजी सर करतोय, कारण मागच्या मॅच मध्ये इथे मात्र महालक्ष्मी काजरगड या संघ विजयी झाला होता, आणि आता मात्र संधी असेल माणिक 11 या संघाला विजय प्राप्त करण्याची, कुठेतरी प्रत्युत्तर देण्याची संधी असेल. मात्र पाहूया कोण बाजी सर करतोय यामध्ये. पाहिले केलं तर नक्कीच सुरेख चेंडू या तर मग मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, रुद्र आला आणि इथं मात्र बाद झाला. तर मात्र भूषण पहिला धक्का बसतोय श्री महालक्ष्मी काजरघाट या संघाला. भूषण याच्या रूपात पहिला मोहरा गारद केला तो मात्र ओमकारने,
काय गोलंदाजी करतोय. नक्कीच इथे मात्र आक्रमक गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार याच्या माध्यमातून. नक्कीच संधी मिळाल्या कुठेतरी, कारण भूतकाळामध्ये काय झालंय ना त्याकडे लक्ष न देता भविष्यामध्ये काय करायचंय, वर्तमानामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष देतोय तो मात्र ओमकार सुर्वे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला आलेला संघ पाहायला मिळत होता, तो मात्र माणिक 11 संघ आता मात्र फ्रंटला आलाय ओमकार आणि इथे मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय ओमकार सुर्वे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र पाहूया कोण येते महालक्ष्मी काजरघाट या संघाकडून तो मात्र क्रीडांगणामध्ये फलंदाजी करण्यासाठी. पाहिलं गेलं तर मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामन्यामध्ये साईला इथे मात्र दाखल केलं जात आहे. एक गडी बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू इथे मात्र साई आला फलंदाजीसाठी. पाहूया साई कशा प्रकारे फलंदाजी करेल. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय साईला इथे मात्र नावाला साजेशील अशी कामगिरी करावी लागेल, कारण मागच्या मॅचचा हिरो देखील ठरला होता तो मात्र साईला माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे ते मात्र ओमकार याच्या गोलंदाजी मार्कवरती. कारण मागच्या मॅच मध्ये देखील त्याने आक्रमक फलंदाजी केली होती, चौकारी षटकारांची आतिषबाजी केली होती ते मात्र साई याने. आता मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल की ओमकार ते मात्र रोखतोय, कारण ओमकारने कमबॅक केलाय या सामन्यामध्ये. पाहूया पुन्हा एकदा ओमकार. सुरेख चेंडू आता आडव्या बॅटी खेळला पटका, चेंडू खाली कौशल येतोय. पाहूया जेल होतोय का. इथे मात्र सुरेख जेल मोरा गारद केले दुसरा. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार याच्या माध्यमातून. सलगच्या 2 चेंडू 2 गडी बाद केलेत ते मात्र श्री महालक्ष्मी काजरघाट या संघाचे ते मात्र साई याच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया साईची जागेटी कोण येते क्रीडांगणामध्ये. नक्कीच संधीचं सोनं करणं कशा प्रकारे केलं जात आहे ते मात्र ओमकार कडून शिकावं, कारण ओमकारकडे देखील तितकाच अनुभव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. कारण पाहिलं गेलं तर हाही देखील पंचक्रोशीतील एक मोठं नाव म्हणून ओळखलं जातं. कित्येक स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून भूमिका साकारतो तो मात्र ओमकार असेल. आता मात्र पाहूया कोणते फलंदाजीसाठी श्री महालक्ष्मी काजरघाट या संघाकडून ते मात्र पाहणे गरजेचं असेल. दिनेशकडे देखील क्षमता आहे कुठेतरी. आता मात्र कुठेतरी धावा जमा करण्याची, धावा गोळा कराव्या लागतील, धावा जमवाव्या लागतील त्या मात्र संघाच्या इथं मात्र संघाच्या पाठीमागे तर उभं राहावं लागेल एका ठाम परिस्थितीने. कारण आता संघाची परिस्थिती अशी झाली की 2 गडी बाद झालेत, हुकमी 1 बाद झालेत, त्याच्यानंतर इथे मग धावा जमवाव्या लागते. सुरेख चेंडू या दरम्यान जमवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. धावा या दरम्यान चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, धावची संधी, खराब थ्रो म्हणावा लागेल. कुठेतरी स्ट्राईक एंड वरती थ्रो होणं गरजेचं होतं, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो केला गेला ऋषियाच्या माध्यमातून, परंतु या दरम्यान एक धाव काय रोखू शकला नाही. एका जवळ समाधान मानावं लागते. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलाय ते मात्र पॉवर प्लेचं पहिलं आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धाव संख्या झाले 3 धावा. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं कुठेतरी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार याच्या माध्यमातून. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं, केवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात, बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत होते. त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकले नाहीयेत ते मात्र श्री महालक्ष्मी काजरघाट संघाच्या माध्यमातून फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पाहूया पुढील षटकामध्ये किती धावा कुठल्या जातील ते मात्र पाहणे गरजेचं असेल. कारण पाहिलं गेलं तर 6 षटकांचा सामना असेल, मेगा फायनलचा सामना, आणि या दरम्यान पहिलं षटक संपुष्टात आलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आले तर मात्र बंड्या किरे आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम सोमेश्वर मधून बिलॉंग करणारे खेळाडू असतील तर स्ट्राईक एंड वरती असेल प्रदीप. सुरेख चेंडू या दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षक काय पाहायचंय, सौरभ आला चेंडूवरती. नक्कीच तिथे मला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रदीप याने. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केलंय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली मात्र 4 धावा. आता मात्र पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. पाहिले गेलं तर वारंवार क्षेत्ररक्षण बदल केला जातोय, कुठेतरी क्षेत्ररक्षकांना दमवलं जात आहे या क्रीडांगणामध्ये, कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आणि या दरम्यान आता मात्र स्ट्राईक एंड वरती प्रणव असेल, सलामीला आलेला फलंदाज प्रणव आपण पाहतोय. प्रणवला इथे मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल, कारण त्याच्या एंड कडून इथे मात्र वारा वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण लेफ्टी बॅट्समन साठी इथे मात्र आता आक्रमण करणं कुठेतरी गरजेचं असेल. वाऱ्याचा पुरेपूर फायदा उठवतो का ते मात्र पाहूया. प्रणव पुन्हा एकदा बंड्या टू प्रणव, सुरेख चेंडू यात्र मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल. असीम येतो चेंडू पर्यंत पोहोचेल का, परंतु इथं मात्र सुरेख झेल म्हणावं लागेल. स्वतः बाजू मध्ये झेल घेतला तो मात्र बंड्या याने आणि बाद झाला. तो मात्र प्रणव बंड्याचं असं झालं होतं की तू घेतोयस की मी घेऊ की तू घेतोयस, परंतु शेवटी बंड्याने स्वतः फॉलो मध्ये जेल घेतला आणि बाद केलं. ते मात्र प्रणव याला मोठा धक्का बसतोय पुन्हा एकदा श्री महालक्ष्मी काजरगड या संघाला. तो मात्र प्रणव याच्या रूपात. येस, अनिकेताला फलंदाजीसाठी दाखल केला जातोय या क्रीडांगणावरती, कारण अनिकेतकडे क्षमता आहे कुठं धावा जमवण्याची. त्याला दाखल केलाय या क्रीडांगणामध्ये. याला मात्र प्रत्युत्तर देणं गरजेचं असेल, कारण का आम्हाला या क्रीडांगणामध्ये दाखल केलंय, काय आम्हाला संघामध्ये निवडलंय, इथे मात्र दाखवून देणं गरजेचं असेल. ते मात्र अनिकेत याला सुरेख चेंडू बंड्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय, कारण अनुभवी गोलंदाज बंड्या आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पापर्यंत थोडस उसळी घेणारा चेंडू होता, सर यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. यष्टीरक्षक वेदांत भाटकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख यष्टीरक्षण म्हणावं लागेल वेदांत याच्या माध्यमातून, कारण वेदांतकडे खूबी आहे कुठेतरी रोखण्याची, चेंडूला अडवण्याची. तोच वेदांत भाटकर आपल्याला पाहायला मिळतो यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षण सजवतोय. तर मात्र पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. स्ट्राईक एंड वरती असेल तो मात्र सुरेख चेंडू यात्रमान काय घडतंय पाहूया. धावची दोन संधी जरूर आहे. सुंदर इथं मात्र यष्टीरक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वेदांत याच्या माध्यमातून वारंवार होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच कुठेतरी बीट झाला होता फलंदाज अनिकेत. वेदांतला देखील चेंडू दिसला नव्हता. तितका सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल. गोलंदाजीवरती विचार केला तर कारण अनुभव इथे मात्र सार्थ ठरतोय. अनुभवाला कुठेतरी इथे मात्र मात पडतो या क्रीडांगणावरती, कारण समोर नौका फलंदाज असेल अनिकेत. इथे मात्र पाहूया मिस्टर मी स्ट्रोक म्हणावं लागेल. चेंडू खाली काय करताय, इथे मात्र जेल ड्रॉप झाला. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. वंश आणि असीमेच्या माध्यमातून काय घडतंय पाहूया. कुठेतरी एकाने कॉल देणं कुठेतरी गरजेचं होतं, कारण ही विकेट होती ना मित्रांनो, टर्निंग पॉईंटची विकेट होती. ही विकेट घेणं महत्वाचं होतं, कारण पहिल्या षटकामध्ये गडी बाद केले होते. ते मात्र आता मात्र बंड्याचं षटक आक्रमक षटक होतं. या षटकामध्ये विकेट मिळवणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र काय घडतंय पाहूया या क्रीडांगणामध्ये. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. वंश आणि आसिम याच्या माध्यमातून कुणीतरी एकाने कॉल करणं गरजेचं होतं. आता मात्र पाहूया पुढचा चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल. बंड्या याच्या माध्यमातून पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलंय ते मात्र दुसरं आणि दोन षटक अखेरीस संघाची धाव संख्या झाली 6 धावा. सुरेख षटक म्हणावं लागेल. या दरम्यान इथे मात्र ओमकारचे षटक पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या, तर बंड्याच्या षटकामध्ये देखील केवळ 3 धावाच खर्च केल्या. टोटल धाव संख्या झाली 2 षटकाखेरीस 6 आणि गडी बाद झाले ते मात्र 3.
हॅलो, पाहिले गेलं तर रुद्र आलाय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्रकडे क्षमता आहे, पहिले चेंडू चौकार लगवलाय रुद्र याच्या. आता मात्र पाहूया काय रणनीती असेल ते मात्र प्रदीप यांची. सुरेख चेंडू आता मला लक्षात दिशेने कटवलाय, चेंडू क्षेत्र येतोय, सुरेख जेल म्हणावा लागेल. रुद्र याने कमबॅक केला, सौरभने पकडलाय जेल आणि बाद झालाय तो मात्र प्रदीप. मोठा धक्का बसतोय पुन्हा एकदा महालक्ष्मी काजरघाट या संघाला. ते मात्र प्रदीप दिनेशाच्या रूपात, माफ करा दिनेशाच्या रूपात बाद झालाय, मोठा धक्का बसतोय महालक्ष्मी काजरघाट या संघाला. यस डीजे. पाहिले गेले तर करण नागवेकर आला फलंदाजीसाठी, दाखल केला जातोय करण नागवेकर याला. श्री महालक्ष्मी काजरघाट या संघाचा बाहुबली ज्याला ओळखलं जातं तो करण आलाय, कारण करणकडे क्षमता आहे कित्येक सामने विजयी करून देण्याची. कारण मागच्या मॅच मध्ये देखील याने शेवटच्या 6 चेंडूवरती 26 धावा कुठल्या गेल्या होत्या, कारण या 26 धावा कुठे टर्निंग पॉइंट ठरला होता तर श्री महालक्ष्मी काजरघाट विजयी मिळवण्याचा. आता मात्र पाहूया रुद्र भाटकर असेल, रुद्र भाटकरची क्षमता आहे गोलंदाज रुद्र धावा रोखण्याची. पाहूया विकेट मिळवतोय का. इथे मला लोअर फुल टॉस होता, मोठा फटका लगवलाय, प्रहार चढवला जातोय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय तर मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार पहिला षटकार करतोय करण नागवेकर यांच्या बॅट मधून. यस डीजे. सचिन गोसाळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पाहूया सलग 3 षटकार येतात का रुद्राच्या चेंडूवरती. सुरेख चेंडू पुन्हा एकदा प्रहार चढवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पाहूया जेल होतोय का. इथे मात्र जेल पकडलाय आणि इथे मात्र बाद झालाय, गणेश भाटकर याने पकडलाय जेल. बाद झालाय तो मात्र करण नागवेकर, कारण रुद्र भाटकर पाहिलं गेलात आक्रमक गोलंदाज आहे, त्याच्या गोलंदाजीवरती त्याच्या वडिलांनी पकडलेला जेल कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण मोठा धक्का बसला श्री महालक्ष्मी काजरघाट या संघाला तर मात्र करण याच्या रूपात. यस डीजे. थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, मेगा फायनलचा सामना असेल, कारण वेळच्या वेळी सामना खेळवणं इथं मात्र गरजेचं असतं. रणजित आलाय, रणजित पिलनकड आपल्याला पाहायला मिळतं, स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल रणजित. तर रुद्र भाटकर आपली कामगिरी करतोय, कारण मागच्या मॅचमध्ये जे केलं होतं तेच इथं मात्र करतोय रुद्र भाटकर. आता मात्र रणजित असेल स्ट्राईक एंडवरती, सुरेख चेंडू म्हणावा लागेल, पाहूया काय घडतंय. नक्कीच पंचांकडे दाद मागितली होती ती मात्र रुद्र याच्या माध्यमातून, आणि ते मात्र दाद फेटाळतात ते मात्र स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळते जय खीर. तर मेन पंच आपल्याला पाहायला मिळते या मेगा फायनलच्या सामन्यासाठी ते मात्र प्रणित नागवेकर यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र आडव्याने खेळला, चेंडू क्षेत्र व्हायचा पण ती चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो सीमा पार षटकारांसाठी. सुरेख फटका म्हणावा लागेल पंचांचा, इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलंय ते मात्र तिसरं आणि 3 षटक अखेरीस संघाची धावसंख्या झाले 22 धावा. कुठेतरी मागणे षटक म्हणावं लागेल ते मात्र रुद्र भाटकर यांचं, कारण पाहिलं गेलं तर मागील 2 षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र रुद्र याचे षटक नक्कीच गडी बाद केलेत, महत्वाचे मोरी गारद देखील केलेत, परंतु इथे मात्र मागणा जरूर ठरला तर मात्र रुद्र. आता मात्र पाहूया
पुढील षटक कोण घेऊन येत आहे? धावा संख्या झाली मात्र 22 धावा. यस, इथे मात्र पॉवर प्लेचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. सहा षटकांमध्ये इथे मात्र दुसरा पॉवर प्ले घेतला जातोय. तर मात्र बॅटिंग पॉवर प्ले असेल. आता मात्र पाहूया, गोलंदाजी मार्गावरती सज्ज झाला आहे. तर मात्र ओमकार सुर्वे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकामध्ये मात्र पाहायला मिळतंय तर मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातं. कारण 3 खेळाडू आपल्याला पाहिजे सर्कलच्या बाहेर असतील व बाकीचे खेळाडू सर्कल मध्ये असतील. नक्कीच रणजितने घेतलेला हा निर्णय अचूक निर्णय म्हणावा लागेल. कारण ओमकारच्या गोलंदाजीवरती मोठे प्रहार लगावणं कुठेतरी कठीण असतं. कारण ज्या वेळेला खेळाडू बाहेर असतात आणि आता मात्र ते मोठे फटके लगावणं मात्र महत्वाचं असेल. परंतु इथे मात्र झेल बाद झाला. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कुठेतरी गडी बाद होणं खराब फलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र महालक्ष्मी काजरगड या संघाकडून. एस डीजे नवनाथ राटे व आदित्य पिलनकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय रणजितसाठी. आता मात्र संकेत आलाय फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंड वरती सुरेख चेंडू, सुरेख पटका म्हणावा लागेल. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. गणेश येतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी एकच धाव मिळते. पाहायला गेलं तर स्ट्राईक एंड वरती रणजित असेल. रणजितकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. रणजितला इथे मात्र बक्षिसांची लयलूट करावी असे लगेल तर मात्र 3 षटकार लगवून इथे मात्र 1,000 रुपयाचा मानकरी ठरवू शकतो. तो मात्र रणजित पिलनकर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र पाहूया काय घडतंय बिघडतंय क्रीडांगणामध्ये. कारण क्षमता आहे नक्कीच. निर्णय घेतलेला रणजितने कुठेतरी योग्य असू शकतो. कारण याच्यावरती प्रहार चढवणं सोपं नसतं. परंतु पॉवर प्लेमध्ये जेव्हा खेळाडू आतमध्ये असतात तेव्हा ते सोपं ठरू शकतं. परंतु इथे मात्र काय घडतंय, निर्णय मात्र अचूक निर्णय ठरला होता. परंतु हा टर्निंग पॉईंट असेल. डॉट चेंडू जातो, निर्धाव चेंडू फेकले जात आहेत ओमकार याच्या माध्यमातून. चेंडू आतापर्यंत फेस केले ते मात्र 3 आणि या षटकामध्ये 3 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केल्या. आता मात्र काय करताय, वाईट चेंडू म्हणावा लागेल. डावी एसटी सोडून जाणार चेंडू वाईट करार केला जातोय पंताच्या माध्यमातून. वाईट +2 अशा 2 धावा मिळतात. टोटल 3 धावा पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव खर्च करतोय तो मात्र ओमकार पाहायला मिळतोय. लाईन लेन बरकटतोय. अचूक टप्पा बेदिक बारा याच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. आता मात्र दबावाखाली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा ओमकार सुरेख चेंडू आता आडव्या बॅटिंग खेळला आहे. स्वेलेगच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे मात्र चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी साईराज येतो चेंडूवरती. तत्पूर्वी एकच धाव मिळत आहे. एकाच धाववरती इथे मात्र समाधान मानावं लागतं. आता मात्र पाहूया काय घडेल बिघडेल क्रीडांगणामध्ये. स्ट्राईक एंडवरती असेल संकेतला इथे मात्र आक्रमण चढवावं लागेल. कारण कुठेतरी एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर 6 षटकांचा सामना असेल मेगा फायनलचा. सुरेख चेंडू या दरम्यान मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल. चेंडू खाली कौशल्य येतोय. जेल होतोय का? सुरेख जेल म्हणावा लागेल. इथे मात्र पकडला जेल आणि बाद केलाय ते मात्र संकेत. याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय श्री महालक्ष्मी काजरगड या संघाला. एस डीजे
मला फलंदाजीसाठी दाखल केला जातो एक नौका फलंदाज असेल, कारण चिन्मय ज्याची ओळख ख्याती आयकॉन खेळाडू म्हणजे ओळख ख्याती असेल तो चिन्मय आला. सुरेख चेंडू सन्मान दिलाय, चेंडूला चेंडूकडे क्षेत्ररक्षण येतोय. या दरम्यान सुरेख जेल म्हणावा लागेल, सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता तो मात्र चिन्मयाने, परंतु सुरेख जेल म्हणावा लागेल वंशाच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने. पंचांचा इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलाय ते मात्र चौथं आणि चौथ्या षटका अखेरीस संघाचे धावसंख्या संख्या झाले 26 धावा. गडी बाद झाले ते मात्र 8 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 26. कुठेतरी श्री महालक्ष्मी काजरगट या संघ आहे ना कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत जे सगळे सामने झाले त्यामध्ये विजय प्राप्त जरूर केला होता, एकही पराभूत सामना नव्हता. आणि आता मात्र मेगा फायनल मध्ये कशा प्रकारे खेळी करतोय ते मात्र पाहणं गरजेचं असेल. 8 गडी बाद 26 असं धावफलक आपण माफ करा मित्रांनो, धावा संख्या झाले 27 धावा, 3 गडी बाद, 8 गडी बाद 27, माफ करा 8 गडी बाद 27 असं धावफलक आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती दीप आला, फलंदाजीसाठी दीप आपल्याला पाहायला मिळतोय. मॅम फ्रॉम काजरघाटीमध्ये बिलॉंग करणारा खेळाडू असेल, कारण याच्याकडे देखील क्षमता आहे, स्वतःच्या गावाच्या संघामधून खेळतो. कारण पाहिले गेलं तर दुर्गेजी पिलणकर यांचा संघ क्रीडांगणामध्ये दाखल केला गेला तर मात्र पहिल्या सामन्यापासून विजय प्राप्त करताना पाहायला मिळतो. आता मात्र फायनलचा सामना असेल, पण फायनलच्या सामन्यामध्ये ते मात्र त्यांना नावेला साजेशील अशी कामगिरी होत नाहीये. आता मात्र बंड्या आला, गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतो. बंड्या कीर बंड्या गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. बंड्या आला, स्ट्राईक एंड वरती असेल तर मात्र सुरेख चेंडू या दरम्यान ऑफसाइड दिशेने गटवला, चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख जेल म्हणावा लागेल. ऋषियाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी, बंड्या आणि ऋषियाने पकडला जेल, बाद झाला तर मात्र रणजित खराब फटकेबाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत गडी बाद झाले तर मात्र 9 बाद झालेत. आता मात्र पाहूया शेवटची विकेट असेल, कोण येईल फलंदाजीसाठी ते मात्र पाहणं गरजेचं असेल. पाहूया ऑल आउट होत आहेत का, कारण पाहिलं गेलं तर आतापर्यंत सगळे सामने या दरम्यान पाहिलं गेलं तर श्री महालक्ष्मी काजरगड या संघ सगळे विजयी झाला होता. आणि या सामन्यामध्ये काय करतोय, मेगा फायनलचा सामना असेल, महत्वाच्या सामन्यामध्ये अशा चुका करणं, कुठेतरी बॅकफुटला जाणं कुठेतरी गरजेचं नव्हतं, परंतु आता काय घडतंय बिघडतंय क्रीडांगणामध्ये ते मात्र पाहणं गरजेचं असेल. कोण येते फलंदाजीसाठी ते मात्र पाहूया. मुन्ना आलाय फलंदाजीसाठी, नन्ना मुन्ना आलाय. पाहूया अनुभव असेल मुन्नाकडे देखील मोठे फटके लगवण्याचा. पाहूया मुन्ना इथे मात्र आक्रमण चढवतोय का, कारण शेवटची विकेट असेल, कुठेतरी धावा जमवणं गरजेचं असेल. इथे मात्र लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावा झाला तर मात्र 27 आणि शेवटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी ढासाळतोय, बॅकफुटला जातोय तर मात्र श्री महालक्ष्मी काजरघाट या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे होणं गरजेचं नव्हतं, मात्र इथे होतंय मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. सुरेख चेंडू या दरम्यान लेगच्या दिशेने कटवलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु एकच धाव मिळते. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाले ती मात्र 28 धावा. पाहिलं गेलं तर दीप याला मात्र आक्रमण चढवावं लागेल, कारण जर का सामना एक फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचवायचा असेल तर धावा जमवावे लागतील. सुरेख चेंडू, परंतु काय घडतंय, डावी एसटी सोडून जाणार चेंडू वाईड करार केला जातोय. पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धाव खर्च करतोय तो मात्र बंड्या कीर लाईन लेन भरकटला. आता मात्र पाहूया अचूक टप्पा भेदक मारा करतोय का, तर मात्र बंड्या इथे मात्र पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईक एंड वरती दीप असेल, दीप बंड्या, सुरेख चेंडू सन्मान दिला या तर ऑफसाइड दिशेने कटवला चेंडू. आसिम येतोय, चेंडू ती सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आसिम याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
नक्कीच मुन्ना याला इथं म्हणतात जिद्द आणि चिकाटीने फलंदाजी करावी लागेल. जिद्द आणि चिकाटीने फलंदाजी करणं म्हणजे काय? कुठेतरी धावा जमवाव्या लागतील. महालक्ष्मी काजरगट या संघाला विचार करायला गेला तर कुठेतरी धावांची गरज असेल. इथे मात्र संघाच्या बाजूने उभं राहावं लागेल. मुन्ना याला आक्रमण चढवावं लागेल. धावा जमवावे लागतील तर कुठेतरी फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचू शकतो. तो मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख चेंडू या दरम्यान काय घडते पाहूया. लेग साईड दिशेने कटवलाय. रुद्र येतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धाववरती समाधान मानावं लागतोय. एका धावेने संघाच्या धावफलकात भर पडते. धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या झाले मात्र 31 धावा. तर मात्र पाहूया पुन्हा एकदा बंड्या आपल्या षटकात येईल. तर मात्र पुढचा चेंडू घेऊन तर मात्र दीपसाठी. दीपला मात्र आक्रमण चढवतं का पाहूया. सुरेख चेंडू सन्मान दिला. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने कटवलाय. पाहूया वंश येतोय चेंडूवरती. तत्पूर्वी एकच धाव मिळते. श्रेक गोलंदाजी म्हणावी लागेल. पाहिलं गेलं तर बंड्याचं पहिलं षटक केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर इथे मात्र परत एकदा पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. तर मात्र बंड्या आणि ते मात्र पुन्हा एकदा आक्रमक गोलंदाजी म्हणावी लागेल बंड्या याच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. सुरेख चेंडू या दरम्यान कुठेतरी यष्टीरक्षकाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बिस्टामी स्ट्रोक म्हणावा लागेल. तर मात्र मुन्ना याच्या माध्यमातून या दरम्यान एक धाव खर्च केली जाते. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलंय. ते मात्र 5वं आणि 5 षटक अखेर संघाची धाव सांगितले मात्र 33 धावा. आता मात्र पाहूया या इनिंग मधील अखेरचं निर्णायक आणि हाणामारीचे षटक कोण घेऊन येते. ते मात्र माणिक इलेव्हन या संघाकडून. यस डीजे. यस थँक्यू डीजे. गणेश पाटकर आले गोलंदाजी मार्कवरती. पाहूया कारण स्ट्राईक एंडवरती असेल मुन्ना. शेवटची विकेट असेल आणि शेवटचे षटक निर्णायक षटक असेल हाणामारीचे षटक. ते मात्र पाहूया मुन्नाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू यात्रा ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केला. सुंदर क्षेत्ररक्षण तितकंच झालाय वंशाच्या माध्यमातून. तत्पूर्वी धाव मिळते ती मात्र 1 आणि त्या मात्र एकाच धाववरती समाधान मानावं लागतं. आता मात्र स्ट्राईक एंडवरती दीपला इथं मात्र आक्रमण चढवावं लागेल. कारण दीप कुठेतरी मगाच्या षटकापर्यंत या आधीचे षटक पाहिलं सिंगल डबल रन घेत होता. धावा जमवत होता. आता मात्र या षटकामध्ये आक्रमण चढवावं लागेल दीप याला. सुरेख चेंडू पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. बंड्या येतो चेंडूवरती. तत्पूर्वी एकच धाव मिळते. धावा जमवतोय दीप. आता मात्र पाहूया मुन्ना असेल स्ट्राईक एंडवरती. मुन्नाला इथे मात्र चौकार षटकार लगवावे लागतील. ताकदीचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल. कारण ताकदवान खेळाडू असेल आक्रमण चढवू शकतो. इथे मात्र या अंतिम सामन्यामध्ये एक मोठा धावफलक उभं करण्यासाठी मोठ्या फटक्याने गरजेचं असेल. ते मात्र पाहूया होतंय का मुन्नाच्या माध्यमातून. पण तिथे मात्र ऑफ स्टिक सोडून जाणार चेंडू वाईड करार केला जातोय. पंच प्रणित नागवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पाहिलं गेलं पंचांच्या भूमिकेत प्रणित नागवेकरला जर विचार केला तर कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि याचा पुरेपूर माहिती असणारा खेळाडू सर प्रणित नागवेकर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण झेलका होऊ शकला नाहीये. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय. पाहूया तिसरी धाव होते का. परंतु 2च धावावरती ते मात्र मजल मारतोय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता मुन्ना याने परंतु 2च धावा मिळत आहेत. नक्कीच कारण पंचांची भूमिका करणं प्रणित नागवेकर यांकडून शिकावं. कारण कित्येक वर्ष
क्रिकेट खेळतोय आणि पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. कारण अचूक निर्णय यांच्या माध्यमातून आपल्याला दिले जात आहेत. सुरेख चेंडू या दरम्यान काय घडतंय पाहूया. नक्कीच बाद करण्याची संधी होती ती मात्र मुन्ना याला, परंतु काय घडतंय वेदांतने केलेली ही चूक आपल्याला पाहायला मिळते. कारण शेवटची विकेट असेल, यानंतर किती धावा जमवल्या जातील पाहूया. मोठे फटके येत आहेत का ते मात्र पाहणं गरजेचं असेल. सुरेख चेंडू या दरम्यान लेगच्या दिशेने कटवला रुद्र पाटकर. इथे मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय परंतु फंबल होतोय रुद्र याच्या माध्यमातून, परंतु या दरम्यान 2 धावा तरी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. या दरम्यान 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाले 40 धावा. तर मात्र पाहूया या दरम्यान पाहिलं गेलं तर अजूनही या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आला ते मात्र गणेश. स्ट्राईक एंडवरती असेल मुन्ना. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला. मिस स्ट्रोक म्हणावा लागेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण केलं, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का पाहूया. दुसरी धाव घेण्याच्या नादात इथे मात्र काय घडतंय पाहूया. बाद झाला तो मात्र दीप. केवळ एकच धाव मिळते. पंचाचे इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलाय ते मात्र या इनिंग मधील 6वं आणि शेवटचं षटक आणि या इनिंग मधील धावा केल्या त्या मात्र 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र माणिक इलेव्हन या संघासमोर. पाहिले गेलं तर लवकर लवकर आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्या, कारण सूर्याची 7 जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण सामना खेळवू शकतो. पाहिले गेलं तर मेगा फायनलचा सामना असेल. मेगा फायनल मध्ये केवळ 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय माणिक इलेव्हन या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे ते मात्र पार पडते ते आव्हान. बोलूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजे. सामना चालू करण्यात येतोय. या दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. सलामीची जोडी पाहायला मिळते. क्रीडांगणामध्ये दाखल केली जाते ती मात्र गणेश भाटकर आणि ओमकार सुर्वे याच्या माध्यमातून सलामीची जोडीचा सलामीचा षटक घेऊन आला चिन्मय नागवेकर मॅन फ्रॉम हातीस. तर समोर असेल
स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळताना पाहायला मिळतो. तर मात्र गणेश चिन्मय तू गणेश एक चेंडू या दरम्यान सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला. इथे मात्र नक्की सन्मान देण्यात येतो. पहिला चेंडू निर्धाव फेकतो. तर मात्र चिन्मय आता मात्र पाहूया काय घडतंय या क्रीडांगणामध्ये. चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल, कारण 42 धावांचं आपण ठेवलं गेलंय. 6 षटकांमध्ये 42 धावा कशा प्रकारे कुठला जाईल ते मात्र पाहणं गरजेचं असेल. सुंदर वारंवार गोलंदाजी म्हणावी लागेल, तितका सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शॉर्ट पिच चेंज होता, हाफ ट्रॅकर जरूर होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकत नाहीये. तो मात्र गणेश भाटकर आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुन्हा एकदा चिन्मय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय, कारण सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. पॉवर प्लेचे षटक असेल, पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू कुठेतरी घातक ठरू शकतात फलंदाजाला. इथे मात्र काय करताय, सरळ यष्ट्यांचा वेध घेतला, बॅटची बाहेरची कडा जरूर घेतली होती आणि इथे मात्र बाद झाला. तर मात्र गणेश भाटकर पहिला धक्का बसतोय, पहिला मोठा मोहरा गारद केलाय चिन्मयाने. तर मात्र गणेश भाटकरच्या रूपात माणिक इलेव्हन या संघाचा यष्टीजय. का सलग अजून 2 गडी बाद केले चिन्मयाने. तर वैभव जी नागवेकर यांच्याकडून इथे मात्र 77चा टी शर्ट पुरस्कृत करण्यात येईल. ते मात्र चिन्मय याला. पुन्हा एकदा चिन्मय आता मात्र रुद्र असेल स्ट्राईक एंडवरती. सुरेख चेंडू सन्मान दिलाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सलगचा 4था चेंडू डॉट म्हणावा लागेल चिन्मयाच्या माध्यमातून, कारण कुठेतरी दुर्गेश पिलनकर यांच्या तोंडावरती इथे मला स्मित हास्य आलंय, कारण पहिला मोठा मोहरा गारद केलाय तो मात्र गणेशाच्या रूपात. आता मात्र पाहूया काय करताय, सुरेख चेंडू पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आता मात्र पाहूया काय घडतंय याच्या माध्यमातून. या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला. मेडन ओव्हर होईल का, कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. या दरम्यान मेगा फायनल मध्ये आक्रमक गोलंदाजी करतोय चिन्मय. आता मात्र अखेरचा चेंडू घेऊन या षटकात येईल. पुन्हा एकदा पुढे सरचा मारण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल चिन्मयाच्या माध्यमातून. शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये कृपया चिन्मयची ते मात्र दाद घेतली जातील. सर्वांनी जरा टाळ्या वाजवायच्या आहेत चिन्मयसाठी. काय आक्रमक गोलंदाजी करतोय शेवटच्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकणं हे मात्र किती महत्वाचं असतं, कारण 42 धावांचं आपण ठेवलं गेलं होतं. 36 चेंडू आणि 42 धावा, आणि या पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू एकही धाव न खर्च करता मेडन ओव्हर फेकले व एक मोठा मोहरा गारद केला गणेशाच्या रूपात. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल चिन्मयाच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया दुसरं षटक इथे मात्र कोण घेऊन येत. सचिन शेठ जी पिळणकर व आदित्य पिलनकर यांच्याकडून चिन्मयसाठी मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं टोटल 1000 रुपयाचं इथं मात्र पारितोषिक आलं. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल चिन्मयचे इथे मात्र कौतुक केलं जातं. कुठेतरी दुर्गेशजी पिलनकर खुश झालेत. आता मात्र पाहूया करण नागवेकरला गोलंदाजी मार्फत स्ट्राईक एंडमध्ये असेल ओमकार सुर्वे. सुरेख चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलं जातं. या दरम्यान कव्हरच्या दिशेने तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चिन्मयाचं. बरसतोय तर मात्र चिन्मय सर्वत्र इथे मात्र दिसतोय क्रीडांगणामध्ये. इथे मात्र सर्व मैदानामध्ये इथे मात्र दाखल केला जातोय चिन्मयला. आता मात्र पुन्हा एकदा करण ओमकार साठी सुरेख चेंडू या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने कटवला. पाहूया काय करताय. चेंडू तर नक्कीच एकदा पूर्ण केलाय आणि इथे मात्र एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतं. या एका धावेने मात्र इथे संघाचं खातं उघडलं जाते दुसऱ्या षटकामध्ये.
दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू डॉट तर नक्कीच आला होता. तदनंतर इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये केवळ एका धावेने खातं उकळलं जातं. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल तर मात्र रुद्र भाटकर. आता मात्र पाहूया काय घडतंय, कारण गणेश भाटकर यांची पावलं डगआउटच्या दिशेने वळाली. त्यानंतर रुद्र भाटकरचं क्रीडांगणामध्ये येणं किती गरजेचं असेल. सुरेख चेंडू लोअर फुल टॉस होता, लेग साईडच्या दिशेने कटवलाय. चेंडू काय क्षेत्ररक्षक येतोय, फंबल होतोय साई याच्या माध्यमातून. अधिकेर याचा बॅकअप. या दरम्यान 2 धावा सुंदर आणि मिडविन द विकेट म्हणावं लागेल. या 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते या स्कोर कार्ड वरती. जर का माणिक इलेव्हन या संघाचा विचार केलात तर पहिल्या षटक ओमकार याचं 2 गडी बाद करून 3 धावा खर्च केल्या होत्या आणि चिन्मयाने 1 गडी बाद करून एकही धाव खर्च न करता मेडनवर फेकल्या. आता मात्र पाहूया करण याचं षटक किती धावांचा असेल. पुन्हा एकदा स्वेलच्या दिशेने कटावून काढलाय. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक जरूर पोहोचलाय. तत्पूर्वी धाव मिळते ती मात्र 1 आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र करण नागवेकर याच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. कारण करणकडे क्षमता आहे कुठेतरी रोखण्याची. त्याच्या अंगयष्टीचा पुरेपूर इथे मात्र वापर करून घेतोय. कारण उंचीचा वापर करणं कशा प्रकारे केला जातो ते मात्र करणकडून शिकावं लागेल. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. बिमार फेकला, खराब चेंडू म्हणावा लागेल. या दरम्यान याचा बरोबर फायदा उठवू शकला नाहीये तो मात्र ओमकार, परंतु या नो बॉलचा इशारा जरूर आलाय आणि बाईकच्या स्वरूपात 2 धावा. टोटल 3 धावा मिळतात संघाला. पाहिलं गेलं तर या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाले ते मात्र धावसंख्या झाले मात्र 7 धावा आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्ड वरती. कारण करणने केलेली ही चूक कुठेतरी महागडी ठरू शकते. कारण या चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च करत असताना नो बॉल फेकला. या दरम्यान 3 धावा मिळतात. सुरेख चेंडू पुन्हा इथे लेग साईडच्या दिशेने कटावला. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. प्रणव याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. तत्पूर्वी एकच धाव मिळते. पाहिलं गेलं तर एका धावावरती समाधान मानावं लागतंय. कुठेतरी इथे मात्र बॅकफुटला आला कारण माणिक इलेव्हन संघ. कारण 1 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी विचाराने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा करण. आता मात्र रुद्रसाठी सुरेख चेंडू या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने कटवला. चेंडू काही क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख जेल म्हणावा लागेल. इथे मात्र बाद झालाय तो मात्र रुद्र भाटकर. पंचांचे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलंय तर मात्र दुसरं आणि 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाले ती मात्र 8 धावा. 2 गडी बाद 8 SDJ. चोवीस चेंडू आणि 34 धावांची गरज असताना चिन्मयाला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पडते आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पाहायला गेलं तर आक्रमक षटक ठरलं होतं. आता मात्र ओमकार असेल स्ट्राईक वरती. पुन्हा एक मोठा फटका प्रहार चढवला जातोय. आता मात्र चेंडूचा पुरेपूर फायदा उठवलाय. हाफ ट्रॅकर होता. पंचांच्या माध्यमातून 6 धावांचा इशारा येतोय. काय फटका सजवलाय. लेग साईडच्या दिशेने कटवला हा फटका. या 6 धावा आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली मात्र 14 धावा. SDJ. यस थँक्यू डीजे. पाहिले गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय ओमकार याने चिन्मय यांच्या. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. कुठेतरी पुन्हा एकदा नाराज झालाय ओमकार.
पाहूया काय घडतंय. पहिल्या चेंडूत षटकार लगावल्यानंतर इथे मात्र कमबॅक करतोय का चिन्मय नागवेकर इथे मात्र पाहणे गरजेचं असेल, कारण कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर करेल. पहिलं षटक चिन्मयाचं कुठे आक्रमक षटक म्हणावं लागेल. पहिल्या मेडन ओव्हर या स्पर्धेत येईल चिन्मय नागवेकर याच्या नावावरती राहिले. आणि आता मात्र पाहूया ओमकार सुर्वे याने पहिल्या चेंडू षटकार लगावल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय चिन्मयाने. सुरेख चेंडू यादव ऑफसेटच्या दिशेने कटवला फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार चौकार 4 धावांसाठी. यस डीजे. ओमकार सुर्वेचा जर विचार केला गेला तर आक्रमक फलंदाजी जरूर करतोय तो मात्र ओमकार. आता मात्र पाहूया चिन्मय नागवेकर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओमकार साठी पंचाना पार फेकलाय चेंडू. आता मात्र पाहूया ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू वाईड केला जातोय. पंचाच्या माध्यमातून दंडित केलं जातंय ते मात्र चिन्मयाला. चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. ओमकार साठी सुरेख चेंडू आता लेगच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पूर्वी एकच धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल साईयाच्या माध्यमातून, कारण साईयाचा विचार केला गेला तर जिथे कुठे त्याला क्षेत्ररक्षक म्हणून उभं कराल तिथली मात्र कामगिरी पुरेपुरी ते मात्र पार करताना पाहायला मिळतोय. तो मात्र साई आता मात्र पाहूया चिन्मय इथे मात्र महागडा ठरतोय का पाहणं गरजेचं असेल. आता पाहूया काय घडतंय बिघडतंय क्रीडांगणामध्ये. स्ट्राईक एंड वरती सौरभ एक डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मय टू सौरभ, सौरभ टू चिन्मय. सुरेख चेंडू सन्मान दिला ऑफसाईडच्या दिशेने घडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मिस्ट्रोक म्हणावं लागेल. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावा संख्या झाली मात्र 22 धावा. तर मात्र पाहूया पुन्हा एकदा चिन्मय स्ट्राईक एंड वरती असेल सौरभ, सौरभ टू चिन्मय, चिन्मय टू सौरभ असं समीकरण असेल. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोवर चेंडू फेकलाय परंतु याचा पुरेपूर फायदा उठवू शकला नाहीये. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. या दरम्यान पंचाचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक संपलाय ते मात्र तिसरं आणि 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते मात्र 23 धावा. यस इथे मात्र पंचाच्या इशारा पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो घेतला जातोय. पण फलंदाज इथे मात्र पाहायला मिळतो मात्र ओमकार सुर्वे व सौरभ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग पॉवर प्ले असेल. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कोच गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्ग वरती रणजित आला. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज केला जातोय. रणजित याला कारण स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतोय डावखुरा फलंदाज असेल. वारंवार क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ आहे ना मित्रांनो तरी गोलंदाजाला मिळणं कुठेतरी आवश्यक असतं. पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण सजवलं जातं कारण बॅटिंग पॉवर प्ले असेल. या षटकामध्ये रणजित आलाय आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. करण नागवेकर, साई बोरकर आपल्याला पाहायला मिळतोय लेगसाईडच्या दिशेने. या दरम्यान काय घडतंय झेल घेण्याची शक्यता जरूर होती सौरभ याच्या माध्यमातून परंतु काय झेल होऊ शकला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय ऑफसाईडच्या दिशेने. सीमा पार चौकार 4 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल सौरभ याची. यस डीजे.
यस थँक्यू डीजे. पुन्हा एकदा इथे मात्र रणजित सज्ज झाला स्ट्राईक एंड वरती असेल. इथे मात्र बळा उद्ध्वस्त. काय घडतंय पाहूया. नक्कीच इथे मात्र ओमकार नाराज झालाय सौरभ वरती. कुठेतरी मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात इथे मात्र सरळ यशांचा वेध घेतला. इथे मात्र रणजित याच्या चेंडूने इथे मात्र बाद केलाय सौरभ याला. यस डीजे. पाहिले गेलं तर मोठा मोरा जरूर काढत झालाय. आता मात्र कौशल आलाय. कौशल बोरकर मॅन फ्रॉम चिंचकरी मधून बिलॉंग करणारा खेळाडू असेल तर मात्र कौशल स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळेल. रणजित गोलंदाजी मार्गावर सज्ज करतोय ते मात्र क्षेत्ररक्षण. कारण कौशलकडे क्षमता आहे कुठेतरी मोठे फटके लगावण्याची. पाहूया काय घडतंय. रणजित इथे माझं क्षेत्ररक्षण सजवतोय. स्वतः यष्टीरक्षक भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड वरती असेल तर मात्र कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती कौशल टू रणजित. रणजित टू कौशल. सुरेख चेंडू परंतु काय घडतंय पाहूया. ऑफसाईडच्या दिशेने फेकलेला चेंडू कुठेतरी कौशल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू फेकला निर्धाव. धावसंख्या तिथेच रोखलेली. धावसंख्या मात्र 27 धावा. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा रणजित सुरेख चेंडू या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने कटवला फटका. चेंडू सरळ ठेवला तर पाहूया. चेंडू सरळ जातोय सीमा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार 6 धावांसाठी. यस डीजे. धावा संख्या झाली मात्र 33 धावा. पाहिलं गेलं तर रणजित पाहिलं गेलं तर या इनिंग मध्ये पहिलं षटक चिन्मय याचं निर्णायक षटक होतं. त्याने मात्र एकही धाव खर्च केली होती. त्यामध्ये महालक्ष्मी काजरगड या संघाचा पार्ट कुठेतरी जड वाटत होतं परंतु आता मात्र माणिक इलेव्हन या संघाचा पार्ट जड वाटतंय. कुठेतरी हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. या दरम्यान एक धाव घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली मात्र 34 धावा. अजूनही या षटकातील अखेरचा चेंडू बाकी असेल रणजित यांचा. रणजित टू ओमकार. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. गॅप मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय दन दन करत सीमा पार. चौकारसाठी सुरेख फटका मांडावा लागेल ओमकार याच्या माध्यमातून. ओमकार इथे मात्र गणागती फलंदाजी करतोय. यस डीजे. यस थँक्यू डीजे. आता मात्र केवळ 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच मगाशीच म्हटलं मित्रांनो की क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. कारण महालक्ष्मी काजरघाट या संघाचा विचार केला गेला तर आतापर्यंत एकही सामना हरला नव्हता. परंतु आता मेगा फायनल मध्ये काय करतंय. 12 चेंडू 4 धावांची गरज असताना करण नागवेकर आला गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्ट्राईक एंड वरती असेल कौशल. 12 चेंडू आणि 4 धावा. कुठेतरी सामना या दरम्यान माणिक इलेव्हन या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना पार करायला फेकलाय चेंडूला. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा पार. षटकारासाठी विनिंग शॉट मारलाय तो मात्र कौशल बोरकर याने. आणि जय भंडारी चषकावरती पहिल्या पर्वावरील सामन्याच्या या दरम्यान अंतिम विजयी होतोय तो मात्र संघ माणिक इलेव्हन. भाटकर कोंडा संघ विजय होतोय. विजय संघाचे अभिनंदन.
व पराभूत संघातला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. यस डीजे. यस थँक्यू डीजे, थँक्यू.